मॉर्निंग दोस्तो हो. आज एका वेगळ्याच विषयावर मी तुमच्याशी खास या स्पेशल लेक्चरमधून बोलतो आहे. त्याचं कारण असं आहे, गेल्या 5-7-8 दिवसात काही तुमच्यापैकीच मित्रमैत्रिणींचे, विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे मेसेजेस आलेत. काहींनी 1-2 जणांनी कॉल करून ते सगळं सांगितलेलं आहे की सर खूप कठीण होत आहे हो जगणं, काहीतरी सांगा, परिस्थिती खूप वेगळी आहे, कुछ तो बोलो. मित्रांनो, बाळांनो, बाळींनो, आत्ताची जी परिस्थिती आहे तिला तोंड देण्याशिवाय, टू फेस दॅट प्रॉब्लेम, आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही. म्हणून उगाच तुम्ही परिस्थितीच्या नावाने बोटं मोडत असाल, सर इतका त्रास होतोय, आम्ही कसं करावं, काय करावं, काहीच कळत नाहीये, करावंच लागणार आहे, आधी हे ध्यानात ठेवा. एक साधंसं छोटंसं वाक्य जे तुमच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं, ते अगदी छोटंसं वाक्य असं आहे, परिस्थितीला तलवार बनवून पोटात खुपसून मरताही येतं आणि आहे त्याच परिस्थितीला ढाल बनवून लढताही येतं. मग पोटात खुपसून त्या तलवारीला, परिस्थितीला तलवार मानून पोटात खुपसून मरायचं का ढाल बनवून लढायचं, हे आपलं आपण ठरवायचं. तुम्ही म्हणाल अशा वाक्यांनी तेवढ्यापुरतं क्षणिक बरं वाटतं, पण नंतर पुन्हा तेच आहे. मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे आणि सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. घरामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, काहींना कोरोना झालेला आहे घरामध्ये, काही आपले जवळचे, अगदी घरातलेच कोणीतरी हे जग सोडून गेलंय. सगळं खरं आहे, सगळं मान्य आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, पहिली गोष्ट ही, तुमचं त्या व्यक्तीवर कितीही प्रेम असलं, देवाला तुम्ही कितीही धावा केल्यात, पण ती गेलेली व्यक्ती, गेलेला जीव हा परत येत नाही, हे आधी ध्यानात ठेवा. शोक करणं त्यालाही काही मर्यादा असते. किती दिवस आपण नुसतं रडत कडत बसणार आहेत? शेवटी तुम्हाला, मला आपलं जे आयुष्य आता सुरू आहे ते सुरू ठेवावं लागेल. तर या मोबाईलमुळे, या ऑनलाईनमुळे अशा प्रकारचा, मग त्यासाठी तुम्हाला काही ना काही स्वतःचं प्लॅनिंग करावं लागेल. इफ यू फेल टू प्लॅन, यू आर प्लॅनिंग टू फेल. अगदी निर्विवाद सत्य आहे जीवनाचं. म्हणून काय काय आपल्याला करता येईल, मी माझ्या परीने काही उपाय, ते जर तुम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतलेत तर नक्की तुम्हाला त्या उपायांचा फायदा होईल असं मला वाटतं. दिवसभराच्या आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचं काही प्लॅन आपल्याकडे आहे का? त्याचा आढावा आपण घेतोय का नुसतंच टाइम? एक गोष्ट लक्षात ठेवा, या विपरीत परिस्थितीत जो मुलगा, जी मुलगी आपल्या स्वप्नाला, आपल्या ध्येयाला टिकून राहील, त्या दृष्टीने प्रयत्न करत राहील, पुढे त्यांचंच कल्याण होणार आहे. आफ्टर द रिझल्ट, कुठलंही असेल, नीट, JEE, CET, बोर्ड, तुम्ही जर त्यावेळेस असं सांगत असाल की अशा परिस्थितीमुळे मी हे करू शकलो नाही, माझी कॅपॅसिटी होती, पण मला त्या परिस्थितीने थोडंसं आडवं पाडलं आणि माझा अमुक प्रयत्नातला हा सगळा भाग अपुरा पडला, त्यावेळेस तुमचं हे गाणं कोणीही ऐकून घेणार नाही, कोणीच नाही. शो मेरिट, गेट क्रेडिट, ही जीवनाची पॉलिसी आहे, हे तत्व आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे पीपल्स आर इंटरेस्टेड इन द रिझल्ट्स, नॉट द रिझन्स. रिमेंबर इट. व्हॉट इज युअर रिझल्ट, तेवढं सांगा. डोंट गिव्ह द रिझन्स. म्हणून तुम्ही जर असं खाली मान घालून गेलात, रडत कुडत गेलात, मी तर खूप प्रयत्न केला पण अशा अडचणी आल्या, मग मी खचून गेली, मग माझं असं झालं होतं कुटुंबात, हे गेले होते, ते गेले होते, त्याच्यामुळे मला तुम्ही चांगल्या कॉलेजला ॲडमिशन देऊन टाका, कोणीच ऐकून घेणार नाही, कोणीच ऐकून घेणार नाही. म्हणून कंटाळा येतो, बाजूला सोडायचं.
चित्त लागत नसेल लावायचं. त्यासाठी बरेचसे वेगवेगळे उपाय आहेत. पहिला उपाय असा असेल की सकाळी लवकर उठल्यानंतर, हे महत्वाचं, एक 15 मिनिटाचा ध्यान धारणेसाठी ओंकाराचा एक प्रयोग तुम्हाला करता येईल. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला देईल, हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर शेवटी. आणि संध्याकाळी पुन्हा 15 मिनिटं स्वतःसाठी काढा की जे पुन्हा मेडिटेशन, या आत्ताच्या या काळात या 2 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. हे केल्याशिवाय तुमच्या स्वास्थ्याला पूरक अशा गोष्टी मिळणार नाही. येतंय लक्षात? त्यामुळे अंगावरची जी मरगळ आलेली असेल ती झटकण्यासाठी पहिले हे 2 उपाय. सकाळी 15 मिनिटं, काढावेच लागतील, त्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही. सेकंड, आता मी जे म्हटलं प्लॅनिंग बद्दल, काय कर्तव्य आपण, काहीतरी मास्तर तुम्हाला बळजबरी करतायत, चला झूमला जॉईन व्हा, आपण होतोय, आणि मन नसेल, काहीच उपाय नाही. तर प्लॅनिंगने काम करा. त्या दृष्टीने अगदी साधं आहे रे प्लॅनिंगचं महत्व. म्हणून तुम्हाला एक गमतीचं उदाहरण सांगतो. मी असं म्हणत नाही की खेडेगावातले घरं चांगले बांधलेले नसतात, एक फक्त कंपॅरिझन म्हणून. खेडेगाव किंवा शहराचा फरक न करता माझी अशी एक 2000 स्क्वेअर फूटची जागा आहे. त्याच्याबद्दल मी एखाद्या इंजिनियरचा सल्ला घेतोय, त्याने मला छान प्लॅन काढून दिलाय. माझ्या अपेक्षा मी त्याला सांगतोय, मला या ठिकाणी हॉल साधारण एवढ्या साईजचा हवा आहे, इकडे या दिशेला बेडरूम हवा आहे, खेळती हवा असेल असं किचन हवं आहे, या ठिकाणी डक असेल, टॉयलेट, बाथरूम, गेस्ट रूम वगैरे असं सगळं मी त्याला समजावून दिल्यावर तो एक प्लॅन मला देतो. मी त्याच्यावर पुन्हा विचार करतो, अजून काही बदल करतो, तेव्हा माझं सुंदर असं घर उभं राहतं. आणि दुसरा कोणी असेल तो फक्त त्या एका गवंडीला किंवा बांधकामाच्या मिस्त्रीला घेऊन येतो, जागा दाखवतो, ही अपनी जगो आहे, तो हिंदीमध्ये बोलतो, हा त्याचं तोडकं मोडकं हिंदीमध्ये त्याच्याशी संवाद साधत असतो. ये अपनी जगह भाई, इधर पे घर बांधने का अपन को, क्या करने का, इधर से बितड़ा वो खड़ा करो, पहला रूम पावने का रूम, पावने म्हणजे गेस्ट हॉल, फिर रांधने का रूम किचन, और फिर वो खाटले का रूम बेडरूम. बस असं जर तुम्ही त्या बांधकाम करणाऱ्याला सांगितलं तर त्याला आनंद होतो, मस्त फटके में हो जाएगा. कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, कुठल्याही प्रकारचा आराखडा नाही, कुठलाही विचार नाही. बितडे उभे करू, पावणे करूम, खाटले करूम, खाणे करूम, सोने करूम, जाने करूम, नाणे करूम, संपला विषय. इमॅजिन हाऊ इज दॅट होम, हाऊ इज दॅट हाऊस, हाऊ इज दॅट वर्क. कसं दिसेल ते घर. असे एका आगगाडीच्या डब्यांसारखे डबे करता येतं. जागा कमी असली तरी प्लॅनिंगने काम केलं तर उत्तम घर उभं राहतं. अडचणी खूप असल्या, वेळ कमी असला, पण प्लॅनिंग असलं तर उत्तम काम करता येतं. तर त्या दृष्टीने काम करायचं. ओंकार सकाळी, संध्याकाळी अजून एक वेगळा मेडिटेशनचा भाग तो. आणि मी हे बऱ्याचदा सांगतो, मुलं फॉलोअप करत नाही, पण जे मन लावून माझं ऐकत असतील त्यांनी जर याचा फॉलोअप केला, आय एम 100% शुअर यू विल गेट द बेटर आयडिया. डायरीमध्ये लिहिताना ते 12 भानगडी लिहू नका. मी आज 5:45 वाजता उठलो, उठल्यावर ब्रश केला, मग तोंड धुतले, मांगोळीला, हे नाही. तुम्ही नेमका दिवसाचा फॉलोअप म्हणून काय लिहिलं पाहिजे हे करून बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व जाणवेल. फिजिक्स काय लेक्चर केलं मी सकाळी 8 ते 9. टायमिंग लिहा. मॉर्निंग, इंग्लिश, हिंदी, मराठी, तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल ती. सकाळी 8 ते 9 फिजिक्स. शिक्षकाचं नाव लिहिण्याची गरज असेल नसेल ते तुमचं तुम्ही बघा. टॉपिकचं नाव, सर्क्युलेशन, मॅडम किंवा सर किंवा कोणी असतील ते, त्यांचं नाव ठीक आहे, नावाची काही गरज नाही. फिजिक्स 8 ते 9. ग्रॅव्हिटेशन 10 काय म्हणतात त्याला, एक्झाम्पल्स किंवा काय शब्द, न्यूमरिकल्स, 10 न्यूमरिकल्स एवढंच लिहायचं. हे थेरी पार्ट शिकवलं असेल ते. होमवर्क इज गिवन फॉर दिस. केमिस्ट्री असं, बायोलॉजी असं, मॅथमॅटिक्स असं. सध्या तर या 4 विषयांबद्दलच चालू असेल ज्यांचे दोन्ही ग्रुप असतील. ठीक आहे.
मान्य आहे की ते जड होतं, 1 तास 1.5 तास, पण करावं लागेल. तर रात्री झोपताना रोज हा फॉलोअप घ्या, कंपल्सरी घ्या. याच्यात अजून एक ॲडिशनल गोष्ट करा. काही कुठे तुम्ही टाइमपास केला असेल की दुपारी 12 ते 2, समजा मी लिहिणारा मी आहे गौरव, 12 ते 2 गौरव तू शुद्ध टाइमपास केला, हे योग्य नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी तसं लिहिताना आपल्याला स्वतःची लाज वाटते, असं मला वाटतं. निर्लज्जम सदा सुखी असतो, त्याला काहीच वाटणार नाही, तो रोजचा टाइमपास लिहिल. मी त्या हाडवाडशी बोलतच नाही आहे. ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत पण त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्याची ज्यांची इच्छा आहे, मी त्यांच्याशी बोलतोय. तर हा दिवसभराचा एक छोटी वही घ्या ना, 200 पेजेस, रोज तारीख टाकायची आणि हे रोजचं लिहायचं. आणि तुम्ही जे केलेलं असेल अजून, टुडे आय सॉल्व 15 एक्झाम्पल्स फॉर द मॅथमॅटिक्स गिवन ॲज अ होमवर्क, ते मी पूर्ण केले नसतील तर ते पण नोट करायचं. आज सरांनी उदाहरणं दिले होते पण मी पूर्ण केले नाही, मी उद्या ते पूर्ण करीन. ते पूर्ण करण्यासाठी काही अडचणी आल्या असतील तर ते लिहायचं. अमुक यांचं निधन झाल्यामुळे मला ते पूर्ण करता आलं नाही. ओके, हे जे आपण लिहितो, हा जो फॉलोअप लिहितो रात्री झोपताना दिवसभराचा, तर ते लिहिण्यासाठी रिकॉलिंग करावं लागतं, मागे जावं लागतं. 8 ते 9 काय केलं होतं गड्या, त्यासाठी मग चित्त लक्षात, त्या लेक्चरकडे चित्त देऊन काम करावं लागतं हे लिहिण्यासाठी. येतंय लक्षात? तर या दृष्टीने बघा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल. प्लॅनिंगबद्दल सांगतोय, परिस्थितीच्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगतोय, डायरीबद्दल सांगितलं आहे. तुम्हाला जर जमलं तर एक छान असा स्वतःचा ध्येय तक्ता लावून घ्या. तुमचा जो A4 साईजचा पेपर असेल कोरा, हे असं करा, बरोबर. इथे तुमचा छान हसरा फोटो लावा स्वतःचा. इथे नाव लिहा, मी म्हणून तुमचं नाव, आणि माझे ध्येय ठरविले आहे. मी थोडं खाली लिहितो म्हणजे काय लिहायचं ते तुम्हाला कळेल. इयत्ता 12वी साठी म्हणा. समजा तुमचं नीट एक्झाम बद्दल टार्गेट असेल, ते JEE बद्दल असेल तर ते, समजा JEE बद्दल असेल किंवा CET बद्दल असेल, यांचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं येईल. ओके, समजा JEEचं असेल, फिजिक्स किती मार्काचा पेपर होतो, किती मिळवणार, केमिस्ट्री त्याच्याबद्दल लिहायचं, मॅथमॅटिक्स त्याच्याबद्दल लिहायचं, आणि मग टोटल. जर तुमचं नीटबद्दल असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं येईल. आणि खाली 2 ओळी लिहा, वरील ध्येय मी माझे स्वतःचे ठरविले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेच. खाली तुमची सही आणि आजची तारीख टाकून द्यायची. फोटो हे असं सगळं एका कागदावर लिहून करायचं. तुम्ही म्हणाल याचा काय उपयोग होईल, करून बघा म्हणजे तुम्हाला स्वतःला कळेल. आपण ठरवलं आहे. याच्यात 2 गोष्टी होऊ शकतात. कोणीतरी आला ज्याला काहीच कळत नाही आणि तुम्हाला तो असं कमी लेखू शकतो. म्हणजे समजा तुम्ही फिजिक्समध्ये लिहिलं असेल, JEEची एक्झाम 120चा पेपर असतो, 120 मार्काला फिजिक्स असतं, तुम्ही लिहिलंय 80. JEE फिजिक्समध्ये तुला 120 पैकी 80 मार्क मिळू शकतात असं तू लिहिलंय, असं कोणीतरी बोलेल. तुझी लायकी का, असं पण बोलतील. त्यांच्याशी भांडण करू नका. उनको बोलणे दो. त्याच्यातून उलट तुम्ही प्रेरणा घेऊ शकतात. 80 नाही बॉस, रिझल्ट लागू द्या, 82 मिळून दाखवेल, मनात म्हणायचं, भानगडीने करायच्या. नाही तर मग तुम्ही म्हणाल हे कोण येऊन गेले आपल्याकडे, असं बोलतात तसं बोलतात, पालकांशी वाद घालाल. काहीच करायचं नाही. आपलं काम आपली ओळख असते. आपल्या सगळ्या गोष्टींनी आपण त्यांना उत्तर द्यायचं असतं. त्यासाठी तुम्ही सचिन तेंडुलकरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा.
त्या माणसाला मध्ये मध्ये अपयश आल्यावर काहीतरी 4-5 मॅचेस तो असं 0-1 0-1-2 असे याच्यावर जेव्हा आऊट व्हायचा, तेव्हा 8व्या-7व्या मॅचेसला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती मॅच होती. हाय हाय सचिन अब रिटायर हो जाय वगैरे असे सगळं स्टेडियम बोलत होतं. त्या मॅचला पण तो तसाच आऊट झाला, पण त्याने कुठेही पेपरमध्ये स्टेटमेंट देऊन प्रेक्षकांबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. घरी विचार केला आपण कुठे चुकतोय, काय करतोय, त्याच्यावर फोकस केला आणि त्याच्या पुढच्या मॅचला 123 रनची त्याची इनिंग होती. त्याच वानखेडे स्टेडियमवर जेव्हा तो पुन्हा खेळायला गेला, तेच प्रेक्षक हातात सॉरी सचिन असं म्हणून उभे होते. आपल्या बॅटने उत्तर द्यायचं, आपल्या कामाने उत्तर द्यायचं. येते लक्षात? तर असं काहीतरी करा छान, आणि मग त्या दृष्टीने बघा. मला जेवढं चांगलं उपयुक्त तुम्हाला काही प्रेरणादायी सांगता येते मी प्रयत्न करतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, तुमची स्वयंप्रेरणा जागृत झाली पाहिजे. जो माणूस स्वतःच्या प्रेरणेने झपाटून काम करतो त्याला हे जग रोखू शकत नाही. हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे कोणीच तुम्हाला मार्गदर्शन प्रेरणा देण्याची गरज नाही. तुमच्या भाग्याचे तुम्हीच निर्माते आहात. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी, विवेकानंदांनी म्हटलं आहे. त्या दृष्टीने बघा. ठीक आहे, आत्ताची जी परिस्थिती आहे ती सावरणार आहे, ती आयुष्यभर नाही राहणार. 1942चं पहिलं महायुद्ध आतापर्यंत चालू नाही आहे. नंतर दुसरं झालं, तेही बंद झालं. ठीक आहे, हेही दिवस जातील. ते चांगले असो की वाईट असो, माणसाने या वाक्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस आहेत, ते सुद्धा जातात. म्हणजे त्याच्याने आपल्याला भान येतं की जास्त हवेत उडायला नको. आणि तुमच्या आयुष्यात वाईट दिवस पण येतात, तेव्हा सुद्धा हेच म्हणायचं, हेही दिवस जातील. म्हणजे आपल्याला चांगले दिवस येतील ही भावना मनात निर्माण होते. तर पहिलं, हे दिवस जातील आणि असे दिवस येतील की ज्या दिवशी टेलिव्हिजन लावल्याबरोबर तिथे एक ब्रेकिंग न्यूज झळकेल. यस, गेल्या 30 दिवसापासून भारतामध्ये कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. हेही दिवस येतील. येते लक्षात? दुसरं, हेही दिवस येतील की ज्या दिवशी मी माझा मित्र किंवा माझी मैत्रीण, तुम्ही नुसतं इमॅजिन करा, मी जे जे बोलतोय ते होणार आहे. सोच बनाए जिंदगी. ओके. तर दुसरं, हेही दिवस येतील की ज्या दिवशी मी खूप दिवसानंतर माझे मित्र किंवा मैत्रीण जी असेल तिला जाऊन घट्ट मिठी मारेल. आमचे जे काही सगळे मागच्या दिवसातले राहिलेल्या गोष्टी असतील त्या मनमोकळेपणे बोलू, संवाद करू, रडू, हसू, खेळू, पाणीपुरी खाऊ वगैरे वगैरे. असं येणार आहेत ते दिवस. तिसरं, हेही दिवस येतील की ज्या वेळेस तुमचा मित्र तुम्हाला भेटल्यावर तो खोकलतोय, शिंकतोय, ते तुम्ही आनंदाने घ्याल आणि त्याला सकारात्मकतेने म्हणाल, अरे डर मत यार, वो चला गया है अभी. जो हमें दुःख देता था, ज्या शिंकेमुळे, ज्या खोकलण्यामुळे मी तुझ्यापासून असं लांब जात होतो रे मित्रा, काळजी करू नको, आपल्याला घाबरवणारा या जगात आता नाही. चौथं, हेही दिवस येतील की ज्या वेळेस मला खरेदीची आवड नसताना सुद्धा मी एखाद्या मॉलमध्ये जाईल, सगळीकडे फिरेल, 3-3.5 तास मस्तपैकी आनंद घेईल. विंडो शॉपिंगचा सुद्धा आनंद घेता येतो आणि तो आनंद मी घेईल. पाचवं, हेही दिवस येतील की ज्या दिवशी मी कुठलाही विचार न करता, कुठलंही प्लॅनिंग न करता माझ्या मनात येईल की मला फिरायला जायचं आहे, बाणासारखा सुटेल, निसर्गामध्ये जाईल, डोंगरावर फिरेल, त्या डोंगराशी गप्पा मारेल, त्या मोकळ्या हवेशी गप्पा मारेल, तो मोकळ्या हवेचा श्वास मी माझ्याकडे घेईल, माझ्या मनातल्या भावना मी त्या सगळ्या झाडांना, वेलींना, पानांना सांगेल, त्या पाण्याला सांगेल, समुद्राच्या खळखळणाऱ्या पाण्याला सांगेल की यस, आपण दोस्त आहे. हेही दिवस येतील. हेही दिवस येतील जेव्हा जिवंत माणसांची आणि माणसं जिवंत असल्याची मला जाणीव होईल. हेही दिवस येतील ज्या दिवशी मी माझ्या सोबत असणाऱ्यांचे, मित्र असो शत्रू असो, सगळे मतभेद विसरेल, मनभेद विसरेल आणि मी शत्रूला सुद्धा आनंदाने आणि आदराने त्याच्याकडे पाहिल.
हेही दिवस येतील ज्या दिवशी मला जाणवणार आहे की प्रार्थनेमध्ये खऱ्या अर्थाने ताकद आहे. मी आतापर्यंत फक्त प्रार्थना सुरू असताना कुठेही असेल, देवळात असेल, घरी असेल, शाळेत असेल, फक्त ओठ हलवत होतो. पण आता मला प्रार्थनेची ताकद कळली आहे की ज्या प्रार्थनेमुळे इतरांना बरं वाटू शकतं, इतरांचं आयुष्य बदलू शकतं, अशी प्रार्थना मी अंतर्मनापासून म्हणेल. हे दिवस येतील, हेही दिवस येतील की ज्या दिवशी मला असं जाणवेल की निसर्गात आवाज करणारा मी एकटा नाही. या निसर्गात पक्षी पण आहेत, प्राणी पण आहेत, झाडांच्या पानांचा सुद्धा आवाज आहे. मी त्यांचाही सन्मान करेल, त्यांच्याशी सुद्धा गुजगोष्टी करेल. माझा आवाज कमी ठेवून त्यांच्या आवाजाचा आनंद घेईल. हेही दिवस येतील, हेही दिवस येतील की ज्या दिवशी गरजांच्या शर्यतीमध्ये त्या गरजांच्या मागे धावून धावून पळणारा मी थकत होतो, पण आता मी तो थकणार नाही. त्या गर्दीमध्ये मी जाणार नाही, गरजांच्या शर्यतीमध्ये मी जाणार नाही. मी आनंदाची शर्यत शोधेल आणि त्या आनंदातून माझ्या आयुष्याला मिळणारं समाधान शोधेल. हेही दिवस जातील की ज्या दिवशी माझं प्रायचित्त या आयुष्याचं सगळं पूर्ण झालेलं असेल. तोंड लपवून, मास्क लावून, कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यात कोणाला तरी टाळून जाण्याचं हे सगळं माझं आयुष्य संपेल. एक नवी उमेद माझ्या आयुष्यात येईल. मी इतका उंच उडेल माझ्या स्वप्नांसाठी की त्या स्वप्नांकडे जाताना मी त्या मास्कने मला बांधून ठेवलेली दोरी तोडून टाकेल आणि म्हणेल की यस, मी माणूस म्हणून उत्तम जगू शकतो. मी माणूस म्हणून सगळ्यांचा सन्मान करू शकतो. मी माणूस म्हणून समोरच्या माणसाला घट्ट मिठी मारू शकतो. मी माणूस म्हणून निसर्गाला कुठलाही दोष न देता माझे दोष शोधून ते दूर करून उत्तम रीतीने जगू शकतो. मित्रांनो, हे दिवस आपल्या आयुष्यात येणारच आहेत, हा आत्मविश्वास ठेवा. तर हे उत्तम दिवस तुम्हाला आणि मलाही येण्यासाठी आपण आशादायी राहूयात आणि आत्ता आपल्या या क्षणी आपल्या समोर असणाऱ्या अडचणींना बाय बाय करूयात. तलवारीने त्या अडचणींना कापूयात. त्या अडचणींची तलवार बनून माझ्या अंगावर त्यांची कुठल्याही प्रकारची वार करण्याची हिंमत होणार नाही, असा विश्वास मी ठेवेल. आजच्या लेक्चरच्या शेवटी माझ्या आवडत्या फक्त 4 ओळी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. शेवटच्या 4 ओळी खास तुमच्यासाठी. याच्या आधी कदाचित त्या तुम्ही ऐकलेल्या असतील नसतील मला माहीत नाही, पण मला वाटतंय की त्या आवर्जून तुम्हाला सांगाव्यात. खूप सुंदर आहेत, प्रेरणादायी आहेत. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. माझ्या पायाशी जमीन, पाठीशी आकाश आहे. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला आत्मविश्वास आहे. माझ्या पायाशी जमीन, पाठीशी आकाश आहे. सह्याद्रीसारखा, सह्याद्रीसारखा पाय जमिनीत घट्ट रोवून, सह्याद्रीसारखा पाय जमिनीत घट्ट रोवून मी उभा ताठ आहे. आणि जाऊन सांगा त्या वादळांना, तुमची माझ्याशी गाठ आहे, तुमची माझ्याशी गाठ आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो, भगिनींनो, प्रत्येकाच्या जीवनात वादळ येतं, संकट येतात. त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यात आता हे कोरोनाचं जे काही संकट वादळ म्हणून तुम्हाला अभ्यासाला बाधा जर निर्माण करत असेल, तर त्याला तोंड देण्यासाठी आत्मविश्वासाने तुम्ही या ओळी लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात, हे पक्क मनाशी ध्यानी ठेवून आपल्या जीवनाचं सुंदर शिल्प आपण स्वतःच घडवायचं आहे, हा आत्मविश्वास मनाशी असू द्या. तो तुमच्या मनात यावा. तुमच्या आयुष्याची वाटचाल अधिक जोमाने चांगली व्हावी म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट.